ज्यावेळेस आपण नागाची पूजा करतो त्यावेळेस आपण आपल्या कुंडलिनी शक्तीची पूजा करतो. ही आंतरिकतेची पूजा आहे, ही बाह्य सापांची पूजा नाहीये. तर आपल्या शरीरामध्ये जे कुंडलिनी आहे ही एक एक चक्र जेव्हा आपले भेदत जाते आणि ज्या वेळेस ती आपल्या आज्ञाचक्रात येते आणि ब्रह्मरंध्राला तिचा जेव्हा जो पणा आहे तो ज्या ठिकाणी इथे जातो या ठिकाणी, तर आपण बोलतो की जो साप असतो ना नाग, त्या नागाच्या डोक्यावरती मणी असतो आणि तो मणी चमकतो, त्याला नागमणी बोलतात. तो जो नागमणी असतो ना त्याच्यासाठी खूप लोक नागांची हत्या सुद्धा करतात. पण तो नाग बाह्य नागासाठी नाहीये. माझ्या शरीरामध्ये जो नाग आहे, जी कुंडलिनी शक्ती आहे, जी कुंड मारून बसलेली आहे, मला तिला जागृत करायचंय आणि जागृत करत 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 या प्रकारे जेव्हा ती येणार त्यावेळेस ती ऍक्टिव्ह बनेल या, आणि जेव्हा ती बनेल त्यावेळेस ती माझ्या लागेल ब्रह्मरंध्राला. ती अशी प्रकारे असेल तर ब्रह्मरंध्राला लागेल. तर ब्रह्मरंध्र म्हणजे माझं सर्वोच्च शिखर आहे, माझ्यासाठी कैलास आहे, ज्या ठिकाणी शिव आणि पार्वती निवास करतात. तर नागमणी बाहेर नाही शोधायचा आहे, तो नागमणी आपल्या आतमध्ये जागवला गेला. त्याच वेळेस जेव्हा नागमणी जागेल, नागमणीचं तेज बाहेर निघेल, त्याच वेळेस तो विष नाही देणार, तो आपल्या शरीरामध्ये असणारा जो नाग आहे तो आपल्याला अमृत देईल.